नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चित्रा ठाकूर, उत्कर्ष विद्यालय विरार. कसे आहात सगळे? मजेत ना? घरी राहा, सुरक्षित राहा. आपली शाळा जरी बंद असली तरी आपलं शिक्षण मात्र सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील पान नंबर 48 वरील 13वा पाठ कर्ते सुधारक कर्वे हा घेणार आहे. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. यांचा जन्म 1952. लेखकाचा थोडक्यात परिचय. प्रसिद्ध कवी आणि लेखक. ॲप्सिलॉन, ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह. राजा शहाजी ही महाकादंबरी. शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी. अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभे, जन्मभूमी, पाताळ यंत्र इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या. शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन प्रकाशित आहे. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष. महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावरती केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त स्वरूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे. लेखक म्हणतात की रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाचे 105व्या वर्षी निधन झाले आणि माझ्या आजोबांचे डोळे टिचले. लेखकाच्या आजोबाचे डोळे टिचले याचा अर्थ लेखकाच्या आजोबांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. याचं कारण की एवढे महान कार्य केलेली व्यक्ती आपल्यामध्ये निघून गेली याचे दुःख झाले, म्हणून लेखकाच्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेले हे गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य हे खूपच मोठे असले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे हे काही जन्मतःच महर्षी नव्हते किंवा भारतरत्न म्हणून संबोधले गेलेले नव्हते. तर महर्षी धोंडो केशव कर्वे या मुलाचे रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील शेरावली या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या जगत्या आयुष्यामध्ये खूप हालअपेष्टा सहन केल्या आणि स्त्रियांना दास्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. स्त्रियांसाठी त्यांनी खूप कामगिरी केली. त्यावेळी त्यांना बरेच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, धक्काबुक्की सहन करावी लागली. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्याच्यात त्यांनी स्वतः विधवेशी विवाह करून समाजासमोर एक मिसालच उभी केली होती. त्याचबरोबर जरट कुमारी विवाह, केशवपन, विधवा विवाह या अनिष्ट रूढींना, समाजातील अनिष्ट रूढींना त्यांनी खूप प्रतिकार केला, विरोध केला. त्यावेळी समाजाच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले, परंतु त्यांनी आपले कार्य हे स्थित प्रज्ञासारखेच सुरू ठेवले आणि म्हणूनच लोकमानसाने त्यांना महर्षी म्हणून संबोधलेले आहे आणि त्याचबरोबर भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सन्मान देऊन गौरव करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य ही त्यांच्या डोळ्यात देखत कमावले गेले. राष्ट्रीय स्वातंत्र्य त्यांच्या डोळ्यासमोर कमावले गेले म्हणजे मिळवले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही. स्वातंत्र्य हे संपूर्ण असावे लागते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातील स्त्री गुलाम आहे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलाम राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वातंत्र्य व्हायचे असेल तर भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवरच संस्कार असे होते की त्या आपल्या गुलामीला दागिना मानत होती. जोपर्यंत आपण परावलंबी आहोत, गुलाम आहोत याचे भान जोपर्यंत स्त्रीला येत नाही तोपर्यंत ती या
पुरुषप्रधान संस्कृतीच्या दास्यातून मुक्त होऊ शकत नाही आणि नुसतंच राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून हे भागत नाही, तर स्त्रीला सुद्धा शिक्षित होऊन स्वतंत्र मिळायला पाहिजे, असा हा महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन होता. पण तिला आपल्या समाजात स्त्रीचे स्थान हे देवीचे आहे असे भासवले असेल, पण तिला क्षुद्राती क्षुद्र समजून तिचा प्रच्छन्न छळ करण्याचे कार्य हा समाज करत होता. प्रच्छन्न छळ म्हणजे अतिशय छुपा छळ हा तिचा होत असे. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे असे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. स्त्रीने शिक्षित व्हायलाच पाहिजे, कारण तसं बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, समाज हा स्त्री आणि पुरुष या दोहोंचा मिळून बनलेला असतो. समाजात जेवढी संख्या पुरुषांची असते तेवढी संख्या स्त्रियांची सुद्धा असते, किंबहुना थोडी कमी अधिक असते. परंतु जर स्त्री जर अशिक्षित राहिली तर अर्धा समाज हा अशिक्षित राहतो. ह्याचंच एक उदाहरण घ्यायचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बैलगाडी ही दोन धडधाकट बैलांमुळे अगदी व्यवस्थितरित्या चालत असते. पण जर बैलगाडीचा एक बैल जर धडधाकट असेल आणि दुसरा बैल हा लंगडा, रोगट, अशक्त असेल तर ती गाडी व्यवस्थित चालू शकत नाही. तिचं कार्य अगदी व्यवस्थित होऊ शकत नाही आणि जर आपण तिच्यावरती जबरदस्ती केली तर मात्र हे कार्य अर्ध कच्चच राहतं. त्यामुळे अतोनात नुकसान होतं. तसंच समाजाच्या प्रगती संदर्भात आहे. स्त्रिया जर अशिक्षित राहिल्या तर समाजाची प्रचंड हानी होते. हे होणारं नुकसान आपण मोजू शकत नाही, आपल्याला कळत नाही म्हणून आपण मोजू शकत नाही. आपल्याला हे अपरिमित नुकसान समजू शकत नाही आणि म्हणूनच स्त्रियांनी जर शिक्षित झाले तर समाजाचं पूर्णपणे समाजाच्या विकासाला त्याचा हातभार लागेल. परंतु स्त्रिया अशिक्षित राहिल्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता ही निरुपयोगी राहते. आणि पुरुषांच्या संदर्भात पुरुष जरी शिक्षित झाला तरी पुरुष स्वार्थी आणि स्वकेंद्रित असतो, आत्मकेंद्रित असतो. त्यामुळे एक पुरुष शिक्षित झाला तर फक्त तो पुरुषच शिक्षित होतो. मात्र एक स्त्री जर शिक्षित झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावरती होतो. संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं आणि परिणामी त्याचा आपल्या समाजाला आणि राष्ट्राच्या विकासाला नक्कीच हातभार लागतो. आणि म्हणून त्यापासून महर्षी कर्वे यांनी ठाम निश्चय केला की त्यांचा दृष्टिकोनच स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत सकारात्मक होता. तथापि हे कार्य अतोनात कठीण होते हे त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमावणे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. खडकावर डोके आपटण्यासारखे होते म्हणजे अतिशय कठीण काम होते. शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने आपण राहिलो तर हे असीधारा व्रत नक्की पूर्ण होऊ शकेल. शांतपणे सोशिकपणे म्हणजे जे काही विरोध आहे त्याला सहन करून, सहिष्णू वृत्ती म्हणजेच आपल्या कितीही सुखदुःख आली तरी स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहायचं आहे. सुखाने हुरळून जायचं नाही, दुःखाने कोलमडून जायचं नाही. मात्र दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी व्हायचं आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख मानायचं, याला सहिष्णू वृत्ती म्हणतात. आणि अशा पद्धतीने शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने काम करणं हे अक्षरशः असीधारा व्रत होतं. असीधारा व्रत म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं अतिशय कठीण असं हे व्रत होतं. परंतु हे व्रत पूर्ण होऊ शकेल अशी खुणगाठ त्यांनी बांधली. खुणगाठ बांधणे म्हणजे निश्चय केला. समाजात तरी हे हमखास कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता आणि असे केले तर हा संपूर्ण समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे त्यांना कळत होते. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून कर्वे यांना हुरूप मिळाला, म्हणजेच उत्साह मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून म्हणजे भरपूर वेळा त्याची पारायणे करून खूप वेळा ते समजून घेऊन विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः महर्षी कर्वे यांनी विधवेशी विवाह करून त्याचा हा वस्तुपाठ म्हणजे उदाहरण, मिसाल घडून दिलेली आहे, दाखवून दिलेली आहे. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची सोय उरली नाही. धोंडो केशव कर्वे हे
कॉलेजात गणित शिकवत. विद्यार्थी मित्रांनो, धोंडो केशव कर्वे यांनी मुंबईच्या एल्फिस्टन या एल्फिस्टन या विद्यापीठातून गणिताची पदवी घेतली आणि त्यांनी पुणे येथील फर्ग्युसनमध्ये ते गणिताचे प्राध्यापक होते आणि त्यामुळे त्यांनी धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. ते विद्वत्तेचा महामेरू होते. म्हणजे विद्वत्तेच्या बाबतीत त्यांच्याशी कोणीही वाद घालू शकत नव्हते. विद्वत्तेचा महामेरू म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की पृथ्वीवर जी 7 द्वीपे आहेत त्यातील एक जम्बूद्वीप, या जम्बूद्वीपाच्या केंद्रस्थानी मेरू हा पर्वत आहे आणि मेरू हा पर्वत सोन्याचा असून तेथे देवांची वस्ती असते. इतक्या या उच्च अशा मेरू पर्वताची उपमा अलंकारिक पद्धतीने धोंडो केशव कर्वे यांना दिली आहे. म्हणजेच ते कार्याच्या बाबतीत किती कार्य आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत किती विद्वान होते हे आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालवायस कोणीच धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजामध्ये महर्षी अण्णा केशव कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी वृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर पॅन्ट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट केली. ससे होलपट म्हणजे त्यांना अतिशय खूप त्रास दिला, तरी कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाही ना. आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले. विचलित होणे म्हणजे जे ध्येय ठरवलेलं आहे, जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्यापासून ते बिलकुल परावृत्त झाले नाही. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे कर्व्यांचे आचरण हे ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच होते. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमांची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून त्यांनी हिंगणे शैक्षणिक संस्था असे तिचे नामांतरण केले. पैचा निधी व मुरुड निधी हा त्यांनी जमवला व त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही त्याची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगंटी लांब चालत जाताना लांब असलेल्या आश्रमात ते पायी चालत जात. समाजाचे पैसे वापरणे तर दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरत. हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक आहेत तेवढेच ते आपल्या कमाईतून करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजोपयोगी कामासाठी वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर म्हणजे अशी गुप्त अशी चर्चा त्यांच्या घरच्यांच्या मनात चालत असे. अशी कुरबुर त्यांच्या घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. मनात घर करून राहणे म्हणजे मनातल्या मनात विचार पक्का करणे की कर्वे हे स्वतःच्याच विश्वात वापरतात. वस्तुतः समाजाला सुसरूप करण्याचे कार्य महर्षी कर्वे करत होते. ती त्यांची जिद्द होती. पण या त्यांच्या जिद्दीने समाजाला सुस्वरूप करताना महर्षी कर्वे यांनी आपल्या कुटुंबाला बिलकुल कुरूप केलं नाही. म्हणजेच त्यांनी कुटुंबाच्या सर्व गरजा आपल्या पगारातून भागवल्या, मात्र उरलेला जो पैसा आहे तो त्यांनी समाजकार्यासाठी वापरला. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना त्यांच्या कृतीचा अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे हे लोकांना कळे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. विद्यार्थी मित्रांनो, बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे म्हणजेच महर्षी कर्वे कोणतेही काम न बोलता शांतपणे करत होते. त्याच्यात ते कुठेही त्यांच्या कार्यात गर्व नव्हता, अभिमान नव्हता. त्यांना आत्मविश्वास होता, पण कुठेही आक्रास तळेपणा
त्यांच्या कार्यातून दिसून येत नव्हता आणि म्हणूनच त्यांना बोलके सुधारक न बोलता करते सुधारक म्हणून संबोधलेला आहे. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची जी लक्षणे होती, जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटात शेजारी ठेवत आणि आपल्यावर पैसे कुणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया आहेत त्या जर अनपड राहिल्या तर देश मात्र अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरीक्षर आणि अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. बघा बरं, विरोधाभास म्हणजे बोलायचे एक आणि करायचे एक. बरोबर आहे. कडू बोलणाऱ्या व्यक्तीचं आडनाव गोडबोले असतं. अत्यंत भित्र्या अशा व्यक्तीचं आडनाव सुद्धा वाघ असतं. म्हणजेच हे काय आहे तर हे काळ्या व्यक्तीचं आडनाव हे गोरे असतं आणि गोऱ्या व्यक्तीचं आडनाव हे काळं असतं. हा आहे विरोधाभास. आणि हा विरोधाभास समाजातून महर्षी कर्वे यांना घालवायचा होता. एकीकडे आपण स्त्रीला वाङ्मयाची जननी म्हणतो, सरस्वती असे म्हणतो आणि एकीकडे तिचा प्रच्छन्न छळ केला जातो, छुपा छळ केला जातो, तिला अज्ञानी निरक्षर ठेवलं जातं. हा तर प्रचंड विरोधाभास झालेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातील पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा घेतल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल म्हणजे अत्यंत अवघड काम आणि दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड म्हणजे अवजड ओझे हे काढून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. एखाद्या विद्यापीठातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य एवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल म्हणजे डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावले लेखक तिला म्हणाले की कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये यासाठी कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले आहे. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे विद्यापीठ निर्माण केले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांचे अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे लक्षातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, पत्नीशी, कन्येशी अतिशय चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम वस्तू नाही, तिलाही स्वप्ने आहेत, भावभावना आहेत, आकांक्षा आहेत, विचार आहेत. त्यामुळे तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजेच पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ समजला. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाही, तेथे
हसू फुलेल. विद्यार्थी मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांना जे शिक्षण दिले, त्यांच्यासाठी जे अमाप कार्य केले, त्यामुळे आज आमच्यासारखे शिक्षकही तुमच्या समोर आहेत. आज कित्येक स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदे लावून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. मग ते राजकारण असो, अंतराळ असो, भूगर्भातील काही कामे असो, कुठल्याही कामामध्ये आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीनेच कार्यरत आहे. आणि म्हणून अशा या महान व्यक्तीला, महान विभूतीला माझे शतशः प्रणाम. विद्यार्थी मित्रांनो, येथे पाठ संपला आहे. प्रत्येकाने हा पाठ शांतपणे वाचायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.